आदरणीय विलासरावजींचा आणि माझा संबंध 20-25 वर्षापूर्वी आला। गेले 11 वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना एकदा लातूरला येण्याची संधी मिळाली। कोकणातल्या माणसाला फेटा बांधायची सवय नाही, फेटा बांधता येत नाही आणि बांधलेला फेटा डोक्यावरती ठेव, त्याच्यामुळे ते तर वजन आहेच, पण गेले 25 वर्ष तुमच्या सहवासात आव्हानाच्या नंतर तुमच्या भूमीमध्ये पण आपलं व्यक्तिमत्व असं इतकं प्रसन्न व्यक्तिमत्व आहे की अवघड परीक्षा द्यायला जाणारा विद्यार्थ्याला सुद्धा व्यसन आपण करणार असल्यामुळे जे काही मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे त्या भावना मला मुख्यपणाने व्यक्त करता येतील असा विश्वास या निमित्ताने वाटतो। सुद्धा भाषण साहेब या ठिकाणी मी ऐकलं, त्यांनी बोलताना सुरुवातीला सांगितलं की आमचे साहेब किती हुशार आहेत बघा। आता साहेब हुशार आहे तुम्हाला इतक्या उशिरा कळलं याचं मला कळलं। सोपं नव्हतं, ते आदरणीय विलासरावजींच्यामुळे झाले। आता राष्ट्र अभिमान आम्हाला निश्चितपणे करेल। खरं तर जसं साहेब त्यांच्या जीवनामध्ये आपलं स्थान फार मोठ्या प्रमाणात राहिलं, तसं माझं सुद्धा 1984 साली माझ्या वडिलांच्या निधनाच्या नंतर राजकारणामध्ये माझा प्रवेश झाला। खरं तर मला अंतुले साहेबांचं नाव या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून घ्यायचं चांगल्या अर्थाने। 1980 साली राज्याचे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर लातूर आणि उस्मानाबाद किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यांची त्यांनी निर्मिती केली। 84 साली मी राजकारणामध्ये आलो। 85 साली ज्या राजीव गांधी साहेबांच्या हस्ते आपण या ठिकाणी पहिल्या काही धामांचा शुभारंभ केला, ते देशाचे पंतप्रधान असताना मला विधानसभेची उमेदवारी माझ्या माणगाव मतदारसंघामध्ये मिळाली। दुर्दैवाने त्या निवडणुकीमध्ये अवेळेसारखं मला यश मिळू शकलं नाही। त्यामुळे भरकटलेल्या मनस्थितीमध्ये असलेला माझ्यासारखा कार्यकर्ता राजकारणाच्या पासून दूर जाऊन की काय अशा मनस्थितीमध्ये मी होतो। दीर्घकाळ माझे वडील पंचायत समितीचे सभापती राहिल्याच्यामुळे राजकारणाची समाजकारणाची आवड पहिल्यापासून होतीच, परंतु पहिल्याप्रथमच विधानसभेची निवडणूक लढवण्याची संधी मिळाली, त्याच्यानंतर पराभूत व्हावं लागलं। आणि ज्या वसंतदादांच्या कृपेमुळे मला विधानसभेची निवडणूक उमेदवारी मिळाली होती, त्या वसंतदादा पाटील साहेबांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। त्याच्यानंतर कोण मुख्यमंत्री पदावरती आलं याची माहिती आपल्याला साहेब नक्की आहे, त्याच्यामुळे त्याच्या तपशिलामध्ये मी जाऊ इच्छित आहे। त्याच्यामुळे दादा त्यावेळेला राजस्थानचे राज्यपाल म्हणून गेले, त्याला दादा तिकडे राज्यपाल म्हणून गेले आणि सुनील तटकरे वनवासात गेला। असा आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये त्यावेळेला एक फ्रेझॉलॉजी तयार झाली। पण राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये बदल झाला, मुख्यमंत्री बदलले आणि आपण एक कर्तव्यकार आणि म्हणून अशा पद्धतीचे खासदार असतील, आमदार असतील, एक वेगळं वातावरण आपण जिल्ह्यामध्ये निर्माण केलं।